अजून काय काय शिकलो आपण HTML CSS चा आपण एक पेज बनवलं बरोबर. CSS काय असतं JS काय असतं ते पण तुम्हाला सांगतो. ओके स्क्रीन दिसते सर्वांना. येस सर. ओके सो लास्ट लेक्चरला आपण हे पेज डेव्हलप केलं होतं. कुठे गेलं आपलं हे वाटतं. सो ह्याच्यामध्ये आपण आवर म्युझिक व्हिडिओ प्रोडक्शन हे हेडिंग टाकलं, परत हे डिस्क्रिप्शन टाकलं, तिथे इमेज आली, अबाउट आवर सर्व्हिसेस या टेक्स्ट बटन आणि बटनवर क्लिक केल्यानंतर तो अबाउट असच्या पेजवरती जाणार बरोबर. सो आता इथे थोडासा आपण गॅप देऊया त्याच्या अबाउट आवर सर्व्हिसेसच्या मध्ये. ठीक आहे. सो आपण आपल्या प्रोजेक्टवरती येऊ द्यात. ओके बिफोर दॅट निकिता आय थिंक तुम्ही काल क्वेश्चन विचारला की गणेश बोरे XYZ वेबसाईट सुरू झाली का ती. हे तुम्हाला काल मी कनेक्ट सर. करून दिलं होतं. हो सर झाली दिसती आपल्या होस्टिंजरला. येस सी हे काल आपण केलं. तुम्हाला डोमेन नेम आणि होस्टिंग कनेक्शन मध्ये प्रॉब्लेम येत होता तर ते आपण केलं. कसं केलं तर GoDaddy वरती जाऊन DNS रेकॉर्ड्स आपण अपडेट केले. ओके ते त्याचं लेक्चर आपलं झालेलं आहे इथे अपडेट केलं. ओके सो मी हे क्लोज करतो बाकीच्या गोष्टी सगळ्या आणि आपल्या प्रोजेक्ट वरती येतो. आता आपला प्रोजेक्ट कोणता आहे NMD फिल्म प्रोडक्शन. ओके प्रोजेक्ट वरती आलो आणि त्याच्यानंतर ओव्हरव्ह्यू, फाईल मॅनेजर ह्या सगळ्या स्टेप्स तुम्हाला माहित आहेत कुठून कुठे जायचं ते. ओके फाईल मॅनेजर नंतर अंडर पब्लिक _HTML तिथे आपण एक फोल्डर बनवलेला आहे ज्याचं नाव आहे लँडिंग पेजेस आणि याच्यामध्ये HTML चं हे कोड आहे. ओके आणि अबाउट असच्या खाली इथे आपल्याला BR द्यायचं आहे. ओके त्याला मी सेव्ह करतो आणि एकदा मी चेक करतो. सो इथे थोडीशी स्पेस आली असेल. ओके सो हे झालं रेकॉर्डिंग चालू आहे का. हो रेकॉर्डिंग चालू केलेलं आहे. हो चालू आहे. तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर पाहिजे असतील तर आपल्या चॅनलवरती जावा, यूट्यूब चॅनलवरती. तिथे एक प्लेलिस्ट बनवलेली आहे डिजिटल मार्केटिंग नावाने. सो तिथे मी लेक्चर जे आहेत ते अपलोड करतो. ओके सो हे झालं. इथं आलो. त्याच्या खाली काय काउंटर आहे. ओके सो काउंटरचा कोड एकदा आपण बघूयात. जेव्हा मी हा रिफ्रेश करेल का तेव्हा हा काउंटर जो आहे तो असा पळाला पाहिजे. ओके बरोबर ना. सो मी एकदा माझा कोड बघतो काय आहे काउंटरचा. ओके काउंटर सेक्शन सो आता मला काय करायचं याला थोडंसं ॲनिमेशन द्यायचं आहे. तो मी ChatGPT मध्ये जातो आणि त्याला सांगतो दिस इज माय काउंटर HTML कोड. I want to give animation to this. Please provide me JS for the same. ओके सो त्याला म्हटलं की काउंटरसाठी मला एक ॲनिमेशन दे थोडंसं. ओके सो आता इथे बघा
ॲनिमेट काउंटर नावाचं फंक्शन त्यानं यूज केलेलं आहे, ज्याच्यामध्ये त्यानं ड्युरेशन, स्टेप टाईम वगैरे सगळं दिलेलं आहे. ओके, सो हा कोड मी कॉपी करतो आणि आपल्याकडे JS ची सुद्धा फाईल आहे, बरोबर. सो JSच्या फाईलमध्ये ह्याला जस्ट मी एडिट म्हणतो आणि इथे लास्टला मी ॲड करतो माझा काउंटर. नेहमी कमेंट करायची, म्हणजे कसं होतं, कमेंट जर असेल तर तुम्हाला बरं पडतं, समजतं म्हणजे. ठीक आहे. आय थिंक काउंटर ॲनिमेशन ऑप्शनल त्यांनी दिलं होतं ॲनिमेशन इथे, पण ते वर्क नाही झालं. कोडमध्ये, लास्ट कोडमध्ये दिलं होतं, दिस इज काउंटर ॲनिमेशन कोड. ओके, सो मी तो सेव्ह करतो आणि इथं मी एकदा रिफ्रेश करतो, चेक करू. सी, दिसतंय सर्वांना? तुमचा काउंटर जो आहे तो काउंटर सुरू झाला. तर मी असं स्क्रोल करतो, काउंटर तुमचा चालू झाला. प्रोजेक्ट्स कम्प्लिटेड, हॅपी क्लायंट्स, टीम मेंबर्स, अवॉर्ड्स वन. ओके, आता काय करायचं की मला काय करायचं की ह्या हॅलो हा येस, सर, आपण हे ॲनिमेशन वर्डप्रेस मध्ये पण देऊ शकतो का? कोणाचा डाऊट आहे हा? माझं रत्ना. रत्ना आपण आता वर्डप्रेसमध्ये पण ही गोष्ट करू शकतो. वर्डप्रेसमध्ये तुम्हाला JS असं सेपरेट कोड लिहायची गरज नाही, तिथे तुम्हाला प्लगइन्स मिळतात, तिथे फंक्शनॅलिटी मिळते. आता आपण HTML, CSS आणि JS साठी खास शिकतोय ना, सो आता इथे आपण HTMLच्या स्ट्रक्चरमध्ये वर्डप्रेसचा यूज नाही करू शकत. वर्डप्रेस नाही, वर्डप्रेस मध्ये पण ॲनिमेशन आपण असं म्हणजे HTML चं करू शकतो, जसं तुम्ही करता तसं तिथं करू शकतो का? येस येस येस, ह्याच्यापेक्षा खूप चांगल्या पद्धतीचे ॲनिमेशन आपण ते करू शकतो. अच्छा, हेच क्वेश्चन होतं माझं. येस येस, ह्याच्यापेक्षा खूप मल्टिपल टाइम्स बेटर असणारे ॲनिमेशन आपण करू शकतो. ठीक आहे. ओके ओके, ठीक. सो आपण आता ह्याला काहीतरी हेडिंग दिलं पाहिजे ना, की काउंटर कशाचा आहे. सो आवर अचिव्हमेंट्स वगैरे असं आपण त्याला देऊयात. और व्हॉट वी डू किंवा व्हॉट वी कॅन गिव टायटल टू दिस काउंटर सेक्शन. काउंटर सेक्शनला मी कोणता टायटल देऊ शकतो ते मी विचारतो जेव्हा. आवर अचिव्हमेंट्स, व्हॉट वी हॅव अकॉम्प्लिश्ड, हे ठीक आहे. माइलस्टोन दॅट डिफाईन अस. ओके, सो मग मी आता काय करतो, सिम्पली HTML मध्ये येतो, एडिट म्हणतो आणि जिथं तो काउंटर आहे ना, त्या काउंटर सेक्शनच्या इथे एक H2 टाकतो आणि H2 मध्ये मी हे करतो, H2 मध्ये मी इथे काय करतो, स्टाईल देतो, इनलाईन स्टाईल, ज्याच्यामध्ये मी काय म्हणतो, फॉन्ट टेक्स्ट अलाइन आहे का, अलाइनमेंटसाठी काहीच नाहीये. विचारा ChatGPT. टेक्स्ट अलाइन सेंटर, CSS फॉर इनलाइन, H2. याच्यासाठी काय CSS आहे का, तर टेक्स्ट अलाइन तिथे येत नव्हतं, बट तुम्ही हे यूज करू शकता. तिथे मी आता टाईप करताना येत नव्हतं तिथं टेक्स्ट अलाइन, टेक्स्ट अलाइन येत नाही. तुम्ही
टेक्स्ट अलाइन द्या त्याला, सेंटर सेव्ह करा, चेंजेस झालेत का नाही एकदा बघून घेऊ. माइलस्टोन दॅट डिफायनर सेंटरला आलं बरोबर, आणि इथे एक आपल्याला बी आर पण टाकला पाहिजे याच्यामध्ये. सो बी आर पण तुम्ही इथे ॲड करू शकता. बी आर म्हणजे काय, ब्रेक लाईन. तुमची एक लाईन ब्रेक होती म्हणजे तुम्हाला तिथं स्पेसिंग मिळतं. ओके. आणि ह्याच्यामध्ये आपण काय करायचो, स्पेसर टाकायचो HTML वर्डप्रेसमध्ये. ठीक आहे. आता हे फीचरचं सेक्शन आहे. सो फीचरच्या सेक्शनला पण मी असं सेम सेम हीच लाईन मी वापरेन, हाच कोड मी वापरेन. ओके. आणि फीचर सेक्शनमध्ये जाऊन पेस्ट करेन आणि तिथं लिहिन आवर फीचर्स. आवर फीचर्स F कॅपिटल. ओके. आणि मग ह्याला मी सेव्ह करतो. परत तुम्ही चेक करा. ओके. आवर फीचर्स पण आलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये जो गॅप आहे, हा गॅप मला जास्त वाटतो. तर इथं नक्की त्यांनी काय केलंय, गॅप कशामुळे आलेला आहे तो एकदा आपण चेक करू आधी. आय थिंक ह्या दोन सेक्शनचे हे जे सेक्शन क्लास काउंटर आहेत ना, ह्यांच्या खाली खूप हे सुटलेलं आहे, पॅडिंग खूप सुटलेलं आहे, बॉटम पॅडिंग. ओके. बॉटम पॅडिंग किती आहे, 60 आहे. टॉप पॅडिंग आणि बॉटम पॅडिंग 60 आहे. तर आपण CSSच्या फाईलमध्ये जाऊया, एडिट करूया आणि सेक्शनचं जे पॅडिंग आहे टॉप बॉटम, हे बघा 60 जे आहे हे टॉप बॉटम आहे, हे राईट लेफ्ट आहे. तर 60च्या जागी आपण फक्त इथं 30 करूया. ओके. आणि आता मी सेव्ह करतो आणि आता मी रिफ्रेश करतो. सी आवर फीचर्सवरती आलं, माइलस्टोन, एव्हरीथिंग इज इन अलाइन्ड प्रॉपर. ओके. ठीक आहे. सो हे अशा पद्धतीने तुमचं पेज जे आहे ते दिसायला लागलेलं आहे. गेट इन टचला काय करायचं, कॉन्टॅक्टर्सचं पेजची लिंक द्यायची. ठीक आहे. सो NMD फिल्म प्रोडक्शन जे कॉन्टॅक्ट असची जी लिंक आहे ही वाली, ती गेट इन टचला आपल्याला द्यायची आहे. म्हणजे इथं जे गेट इन टच आहे ह्याला आपल्याला ती कॉन्टॅक्टर्सची लिंक द्यायची आहे. सो मी हे क्लोज करतो, परत ह्याला एडिट करतो. इथे गेट इन टच ला मी लिंक द्यायची ना मला. सो hrefच्या इथं मी त्याला लिंक देतो. ओके. आणि इथं कंपनी नेम विचारते, सो आपण इथं टाकूया NMD फिल्म प्रोडक्शन. ओके. आणि सेव्ह होतं. आता चेंजेस बघूया ते चेंज झालेत का. हे बघा, गेट इन टचला आता मी क्लिक केलं तर ते जाणं मला कॉन्टॅक्टर्सच्या पेजवरती नेऊन ठेवतंय. NMD फिल्म प्रोडक्शन ऑल राईट रिझल्ट. सो अशा पद्धतीनं जे पेज आहे ते तयार झालेलं आहे. तुम्ही इथं बघू शकता. आवर फीचर्स, वेब डेव्हलपमेंट, डिजिटल मार्केटिंग फीचर जे आहेत ते चुकीचे आलेले आहेत. ठीक आहे. पेज कशाचं आहे, म्युझिक व्हिडिओ प्रोडक्शन. सो आपल्याला ते पण कॉन्टेंट एडिट केला पाहिजे. सो कॉन्टेंट आपण कोणाकडनं लिहून घेतोय, गुगल जेमिनीकडनं. राईट म्युझिक व्हिडिओ सर्व्हिसेस feature short title and 2-line description. Give me 4 points. मला 4 पॉईंट देणे, 4 फीचर्स देणे. सो आता गुगल त्याच्यावरती काम करतंय. हे 4 फीचर्स त्यानं मला दिलं, कन्सेप्ट डेव्हलपमेंट अँड स्टोरी बोर्डिंग. सो तर मी ह्यातलं फक्त कॉन्सेप्ट डेव्हलपमेंटच घेतो, कारण ते प्रॉपर दिसायला पण हवं आहे.
इथं प्रॉपर दिसलं पाहिजे ते, बरोबर. सो यातलं मी पहिलंवालं घेतलं, H4च्या आत आहे ते, कॉन्सेप्ट डेव्हलपमेंट. ओके. नेक्स्ट आहे याच्यातलं थोडंसं टेक्स्ट घ्यायचं, वी विल वर्क विथ यू क्राफ्ट युनिक विजन, बस एवढंच फक्त घ्यायचं. ओके, पेस्ट. नेक्स्ट काय आहे, हाय क्वालिटी फिल्मिंग. तो एक पॉइंट घ्या, कॉपी करा, तो इथं पेस्ट करा. त्याचं काय आहे, एव्हरी शॉट विथ सिनेमॅटिक प्रिसिजन अँड व्हिज्युअल अपील. हे त्याची लाईन मी घेतो तिथं. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर काय आहे पॉइंट, प्रोफेशनल एडिटिंग. हा एक घेतो आणि तुम्ही प्रोफेशनल एडिटिंग टाकतो. त्याला काय देतो, डायनॅमिक अँड एंगेजिंग फायनल प्रोडक्ट. ओके. डी शुड बी कॅपिटल. नेक्स्ट आहे लास्ट कार्ड, काय आहे आपलं, डिस्ट्रीब्युशन अँड ऑप्टिमायझेशन ॲडवाइस. सो डिस्ट्रीब्युशन हे खूप महत्त्वाचं असतं फिल्म इंडस्ट्रीमध्ये. सो आपण डिस्ट्रीब्युशन हा एक घेऊया फीचर. ओके. आणि बियॉन्ड प्रोडक्शन वी कॅन गाईड डिस्ट्रीब्युटिंग मॅक्झिमम रीच अँड इम्पॅक्ट, ऑप्टिमायझिंग मॅक्झिमम रीच अँड इम्पॅक्ट, हे आपण त्याचं सब टायटल. ऑप्टिमायझिंग डिस्क्रिप्शन जे आहे ते घेऊयात. ओके. आणि याला मी सेव्ह करतो आणि एकदा आपण इथे बघूयात कसं दिसतंय ते. सो अशा पद्धतीनं दिसेल. ठीक आहे. कन्सेप्ट डेव्हलपमेंट, हाय क्वालिटी फिल्मिंग, प्रोफेशनल एडिटिंग, डिस्ट्रीब्युशन, these are the our features. आणि रेडी टू ग्रो युअर बिझनेस, कॉन्टॅक्ट टुडे अँड गेट अ फ्री कन्सल्टेशन. आणि हा तुमचा फुटर. सो हे अशा पद्धतीनं तुमचं HTML, CSS आणि जावास्क्रिप्टचं वर्क होतं. त्याच्या मदतीनं तुम्ही अशा पद्धतीचं पेज जे आहे ते पेज डेव्हलप करू शकता. आता तुम्हाला हा मागचा कलर चेंज करायचा आहे, कलर चेंज करू शकता, किंवा तिथं तुम्हाला इमेज टाकायची ती इमेज टाकू शकता. सो बाकीच्या सगळ्या तुम्ही स्टडी वगैरे करून बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. ओके. इथपर्यंत सगळ्यांना समजलेलं आहे का, कोणाला काही डाऊट वगैरे. ओके. ओके. तुम्ही ठीक आहे. आपलं HTML, CSS आणि JS हे पण आपलं झालेलं आहे. आता नवीन तुम्हाला काय शिकायचं डेव्हलपमेंटमध्ये, कोणता पार्ट तुम्हाला राहिल्यासारखं वाटतं किंवा कोणता पार्ट तुम्हाला रिपीट करायचं आहे, की अजून एखादं पेज आपण. सर तुम्ही बोलला होता, हां तुम्ही बोलला होता ब्लॉग वगैरे कसं लिहायचं ते सांगते. ब्लॉग वगैरे कसं लिहायचं ते. ठीक आहे. आपण ते सेपरेट लेक्चरला सुरू करूया. तो एक वेगळाच टॉपिक आहे. तो कॉन्टेंट रायटिंगचा टॉपिक आहे ना. ओके. ठीक आहे. सो आपण काय करूया माहिती आहे, आपण एक पेज बनवूयात एका वेबसाईटवरती, NMD ह्याच्यावरती, म्हणजे जस्ट फॉर द प्रॅक्टिस HTML, CSSचं आपण एक पेज बनवूया.
आता तुम्हाला मी काय शिकवतो, की HTML CSS जे असतं तुम्हाला समजलं काय आहे. आता जो कोड रिलेटेड पार्ट आहे तो तुम्हाला सेल्फ स्टडीनच करावा लागेल. म्हणजे जसं की आता हा कोड जो आहे div कशासाठी वापरला जातो, H3 का वापरला जातो, पी कशासाठी वापरला जातो. पी म्हणजे पॅराग्राफ, H3 म्हणजे हेडिंग, div म्हणजे एक डिव्हिजन. ओके. सेक्शन असतो, एका रोला सेक्शन म्हणतात ते. सो हे जे गोष्टी आहेत ह्या सगळ्या तुम्हाला स्वतःलाच ह्याचे ह्याला टॅग्स म्हणतो आपण. हे तुम्हाला स्वतःलाच ते शिकावे लागतील. ओके. स्क्रिप्टमध्ये जर बघितलं तर हे सुद्धा तुम्हाला सेल्फ स्टडी करावं लागेल. जसं की हे एक कोडिंगचा पार्ट आहे. ह्याच्यामध्ये एक अल्गोरिदम राहतो, की डॉक्युमेंट, ॲड इव्हेंट लिस्नर, कॉन्स्टंट काउंटर. इथे हे कॉन्स्टंट व्हेरिएबल घेतलं त्यांनी, त्याला नाव दिलं काउंटर्स. आणि त्याच्यामध्ये एक जी क्वेरी आहे ती क्वेरी त्यांनी दिलेली, डॉक्युमेंट डॉट क्वेरी सिलेक्ट ऑल. सगळे काउंटर ऑल केले. H3 मधलं त्यांनी सिलेक्ट केले. त्याच्यावरती त्यांनी 0.5चा थ्रॅशहोल्ड लावला. ओके. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, एंट्री टार्गेट, त्या काउंटरला किती टाईमसाठी हे द्यायचं, किती वेळ तो पळला पाहिजे. तर त्यांनी ॲनिमेशनचा टाईम दिला 2000 मायक्रोसेकंड. सपोज जर मी इथं 20,000 मायक्रोसेकंड केलं आणि सेव्ह केलं तर बघा ते कसं दिसतं. एकदम स्लो पळणार ते, एकदम स्लो पळणार. ओके. सो आपण अशा पद्धतीनं टाइम जो आहे तो टाइम पण मॅनेज करू शकतो त्याच्यावरती. सो इथं आपण 3000 घेतो. कॉन्स्टंट स्टेप टाइम म्हणजे एका जागेवर त्यानंतर किती वेळ तो थांबला पाहिजे, तर 20 केलेलं आहे. तर ह्या 20च्या जागी सपोज मी 200 केलं तर ते परत अजून स्लो होणार. बघायचं आहे का, परत ते आय थिंक स्लो होणार. सी 3000च्या मानानं ते खूप स्लो झाले, बरोबर ना. पण ते जर मी इथं 20च ठेवलं तर आता ते फास्ट पळणार. ओके. सी. सो हे त्याचं टाईमशी रिलेटेड आहे. सो हे जे असतं बाकीचा जो कोड आहे हा तुम्हाला ह्याच्यात म्हणजे सेल्फ स्टडी वगैरेच करावं लागेल. त्यातूनच तुम्हाला शिकावं लागेल. कारण जर तुम्हाला इच अँड एव्हरी एलिमेंट जर शिकवायचं म्हटलं तर फक्त HTMLचं लेक्चर जे आहे त्याला 3 महिने लागतील. CSSच्या लेक्चरला 3 महिने आणि JSच्या लेक्चरला 3 महिने. JS ह्याला नाही जास्त लागणार. JS मध्ये काही जास्त फंक्शन्स वगैरे नसतात. सो HTML CSS साठी तर तुम्हाला 4-5 महिने लागतील. त्याच्यामध्ये PSD2 हे करण्यासाठी, PSD2 HTML फाईल वगैरे कन्वर्ट करण्यासाठी तेवढा टाइम जाईल. JS साठी तुम्हाला 1-2 महिन्यामध्ये ते क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. सो हे जे टॅग्स वगैरे आहेत हे टॅग्स तुम्हाला प्रॅक्टिस नाही, ते तुम्हाला मी जो वे आहे डेव्हलपमेंट करायचा वे आहे तो वे तर तुम्हाला मी सगळा प्रॉपर एक्सप्लेन केलेला आहे. तुम्हाला आता फक्त ह्याच्यामध्ये स्वतःलाच एक्सप्लोअर करायचं, की नवीन नवीन पेजेस स्वतःच बनवायचे. तुम्हाला कोणत्याही सर्व्हरची वगैरे काही गरज नाही लागत. तुम्ही लोकल होस्टला पण करू शकता. तुमच्याकडे ब्राउझर असतो, क्रोमचा ब्राउझर. त्या क्रोमच्या ब्राउझरवरती तुम्ही लोकललाच एक फोल्डर बनवायचा, त्याच्यामध्ये JS, CSS आणि HTMLचे पेजेस बनवायचे आणि ते रन करून बघायचे. प्रॅक्टिससाठी तुम्हाला कोणताही सर्व्हर लागत नाही HTML, CSS आणि JS. ठीक आहे. जेवढी जास्त प्रॅक्टिस करणार तेवढं जास्त तुम्ही त्याच्यामध्ये हे होणार, प्रोफेशनल बनत जाणार. ओके. कोणाला काय डाऊट आहे का? डाऊट असेल तर डाऊट विचारा. ओके.
तुम्हाला काय डाऊट नसेल तर मी हे क्लोज करतो. ही आपल्या अशा पद्धतीची साईट बनलेली आहे. ओके. ह्या साईटवरती आपण आता वेगवेगळे प्लगइन्स, कॉन्टेंट हे ते पुढच्या लेक्चरला आपण काय करू, ब्लॉग कसे लिहायचे, एस कसं करायचं, प्लगइन कसे इंटिग्रेट करायचे, ऑप्टिमायझेशन रिलेटेड त्या गोष्टी पण आपण शिकूयात. ओके. आता एक रिअल टाइम प्रॉब्लेम आहे, आपण त्याच्यावर पण काम करूया. रिअल टाइम प्रॉब्लेम कशाशी रिलेटेड आहे, द डिजिटल एनएमडी. द डिजिटल एनएमडी आय थिंक .com आहे, .in. तर एक प्रॉब्लेम काय झालेला आहे, ह्याच्यातलं जे पेज आहे, सपोज डिजिटल मार्केटिंगचं हे जे पेज आहे, हे पेज वर्डप्रेसमध्ये बनवलेलं आहे एलिमेंटर ह्या प्लगइनचा वापर करून. पण आता ते एलिमेंटरचं प्लगइन काय आहे, काही प्रॉब्लेम्स देत आहे. ठीक आहे, मे बी त्याचं पेड व्हर्जन आहे का काय आहे ते, त्याचं आम्ही ते सोल्युशन काढायचा प्रयत्न करतोय. मग आता आपलं एक काम आहे की आपल्याला सेम टू सेम असंच पेज आपल्याला HTML, CSS आणि JS मदतीने बनवायचं आहे. ठीक आहे, बनवू शकता का तुम्ही? कोण बनवू शकते? रिअल टाइम इश्यू आहे जो आपण आता सध्याला फेस करतोय. सर एकदा पेज दाखवा परत कसं आहे ते. हे पेज आहे, याचा HTML, CSS आणि JS कोड आपल्याला लिहायचा आहे आणि हे पेज बनवायचं आहे. बनवू शकतो आम्ही. ओके, बनवू शकतो. ठीक आहे, पण आपण लेक्चरमध्येच ट्राय करूया. मी इथे एक डमी पेज बनवतो. सो आता तुम्ही इथे शिकणार की वर्डप्रेसमध्ये आपण HTML कोड ऍड करून डेव्हलपमेंट करू शकतो. वर्डप्रेसची खासियत आहे की तुम्ही तुमचा कस्टम कोड पण इथे ऍड करू शकता. सो मी इथे एक पेज बनवतो आधी. टाइम का घेतो है? टाइम का घेतो. ठीक आहे, मी तर काय करतो ते मी न्यू चॅट ओपन करतो चॅट GPT मध्ये. आय थिंक नेट स्लो झालेलं आहे माझा आवाज येतो का सगळ्यांना ऐकू? एम आय ऑडिबल? माझा आवाज येतोय का सगळ्यांना ऐकू? ओके, मग आय थिंक आय थिंक ओके, स्पीड कमी झाला अचानकच माझ्या इथलं नेटचं. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. काय करायचं ते सांगतो मी. URL कॉपी करायचा, चॅट GPTला जायचं, चॅट GPTला म्हणायचं स्किप फुटर अँड हेडर. ओके, स्किप footer and header, develop same page using HTML, CSS and JS code. Try to keep less code. कोड कमी असण्याचा प्रयत्न करा असं म्हणतो. ओके, आणि मी तिथं एंटर मारतो. आता बघू चॅट GPT काम करतो त्याच्यावरती.
ओके. त्याने HTML तर दिलेला आहे. फुटर नको त्याला म्हटलं होतं तरी पण त्याला फुटर दिलेला आहे. ठीक आहे. बट आय थिंक त्याच्याकडनं काहीतरी मिस्टेक झालेली आहे. सो मी कोड बघूनच मला समजतंय की त्यानं ह्याच्यामध्ये सगळे एलिमेंट्स कव्हर नाही केले. यूट्यूबचं हे नाही केलं. ठीक आहे, भरपूर एलिमेंट्स त्यानं जे आहेत ते कव्हर नाही केलेले. सो मी त्याला URL परत देतो. प्लीज चेक URL properly. You missed multiple sections and I don't want header and footer code. I will use this code in my WordPress. So provide me page as it is. ओके. आता त्यानं प्रॉपर सेक्शन्स वगैरे वाईज तो आता HTML तर जरा असं प्रॉपर मला वाटतंय तो देतोय. ठीक आहे. ओके. सो लेट्स ट्राय आपण हा यूज करून बघूयात. ओके. कॉपी ह्या पेजवरती येतो. मी ह्याला काय म्हणतो, डमी डिजिटल मार्केटिंग पेज. ओके. डमी डमी म्हणण्यापेक्षा टेस्टिंग म्हणून, टेस्ट डिजिटल मार्केटिंग पेज. आणि इथं मी काय करतो, इथं सिंपल मी याला स्लॅश मारतो आणि HTML कस्टम HTML टाकतो इथे, ज्याच्यात माझा हा कोड राहील. आणि इथं मी परत एकदा स्लॅश टाकतो आणि तिथे माझा कोड कोणता राहील, CSS चा. कॉपी CSS कस्टम HTML कोड टाकतो इथे. आणि त्याच्यानंतर पण इथे एक गोष्ट त्यांनी दिली नाही, तर म्हणजे CSS चा जो कोड आहे तो स्टाईलच्या आत आला पाहिजे, नाही तर ते वर्क नाही करणार. सो तुम्हाला ओपनिंगला आणि एंडिंगला तुम्हाला स्टाईल यूज केलं पाहिजे. ओके. सो इथं एंडिंगला मी स्टाईल यूज करतो. त्याच्यानंतर लास्टचा जो कोड आहे JS वाला, तो JS वाला कोड मी कॉपी करतो आणि JS चा कोड नेहमी स्क्रिप्टमध्ये असला पाहिजे. सो इथं मी कस्टम स्क्रिप्ट येते का ते आधी बघतो. इथे स्क्रिप्ट असं काही येत नाही, पण कस्टम HTML मध्ये मग आपण टाकू शकतो. कस्टम HTML मध्ये स्क्रिप्टच्या अंडर आपण हा कोड जो आहे तो टाकू शकतो. आता इथे काय होणार फक्त माहिती आहे का, प्रॉपर इमेजेस, प्रॉपर URLs वगैरे बाकीच्या गोष्टी येणार नाहीत, पण मॅक्सिमम पेज तरी जे आहे ते येईल. आता मी इथं टेस्ट डिजिटल मार्केटिंग पेज हे पब्लिश करतो आणि आपण आता हे चेक करूयात की हे प्रॉपर होतंय का नाही होत. सी, हा माझा हेडर तर आला, हे मला काढावं लागेल. डिजिटल मार्केटिंग कोर्स इन पुणे इथे इमेज द्यावी लागेल. इथं स्टुडंटचे जे प्लेस होत आहेत ते, वाय डिजिटल मार्केटिंग कोर्स, इथे कॉन्टेंट, इथे एन्क्वायरी, हे बाकीच्या गोष्टी स्टुडंट्स रिव्ह्यूज अँड ऑल. ओके. आय थिंक CSS JS त्यानं घेतलं नाही. गेट इन टच आणि ऑफिस पण त्यानं घेतलेलं आहे डेटा. ठीक आहे. आय थिंक स्क्रिप्ट त्याने घेतलेली नाही. आय डोंट नो वाय.
एकदा मी स्क्रिप्ट कट करतो, हे जे आहे डिलीट करतो आणि इथे मी काय करतो, कोड म्हणून ऍड करतो त्याला. कोड. ओके. आणि कोड मध्ये आपण स्टाईल टाकू आणि सेव्ह करू. ओके. आणि ह्याला पण तसंच करू, आपण कोड मध्ये कन्वर्ट करूया स्टाईल. ओके. स्क्रिप्ट आणि स्टाईल हे कोड मध्ये आलं. लेट्स चेक काय बदल होतोय का. नाही, अजून पण काय एवढा म्हणावं तसा बदल नाही झाला. उलट ते कोड आणि स्क्रिप्ट तिथं दिसायला लागले. ठीक आहे. बट ॲटलिस्ट आपलं जे HTMLचं स्केलेटन आहे ते स्केलेटन तरी तयार झालेलं आहे. सो आपण ह्याच्यावरती काम करू शकतो. ओके. आपण काम करून ह्याच्यामध्ये JS आणि स्टाईल जी आहे ती आपण ॲड करू शकतो. ठीक आहे. सो कोडमध्ये नाही, आपण कस्टम HTML मध्येच ठेवूया त्यांना आणि मग आपण त्याच्यावरती काम करू शकतो. सो अजून एक गोष्ट आहे की एकदम तुम्ही ChatGPT ला एवढं सगळं विचारलं, त्याच्यामुळे ते ChatGPT पण थोडा कन्फ्यूज झाला असणार. त्यामुळे त्यानं ते एवढा प्रॉपर रिझल्ट तुम्हाला दिलेला नाही. आता ह्याला थोडंसं तुम्हाला मॉडिफाय करावं लागेल आणि मॉडिफाय करून तुम्ही त्याच्यामध्ये काम करू शकतो. जसं की स्टुडंट्स प्लेस्ड, ह्याला स्लायडर द्यायचा, हा नेक्स्ट सेक्शन आहे. सो जसं आपलं डिजिटल मार्केटिंगचं पेज आहे असं पेज तुम्हाला तिथे डेव्हलप करता आलं पाहिजे. सो आपण तसं ट्राय करणार आहोत. ओके. ठीक आहे. कोणाला काय डाऊट आहे का याच्यामध्ये? ओके. आपण नो सर. नेक्स्ट लेक्चरला आपण हे पेज कंप्लीट करूयात. ओके. ओके सर. चालेल. आज आपण इथेच थांबूयात. लेक्चर स्टॉप करतो.